आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय शिवराय। बाबांची पुण्यतिथी 16 होत असताना पुण्यतिथी कुणाची होत नाही महाराज। पुण्यतिथी ज्यांची होती ते महात्म्य असतात, नवे नवे तर त्यांचं कार्य असं असतं, त्यांच्या कार्यानं त्यांच्या खऱ्या अर्थाने त्या तिथीला पुण्यत्व प्रदान होत असतं। कारण या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास आहे। भगवान श्रीकृष्णांनी सांगितलंय, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, या सृष्टीवरती पाखंडांचा जन्म होईल तेव्हा त्यांचा सर्वनाश करण्यासाठी माझा जन्म असेल, संतांचा जन्म असेल। खऱ्या अर्थाने या सृष्टीचा इतिहास आणि आमचं अध्यात्मशास्त्र असं सांगतं की ज्या ज्या वेळेस सृष्टीवरती असुरांचा प्रभाव वाढला तेव्हा भगवान परमात्म्याने जन्म घेतला। ज्या वेळेस सृष्टीवरती खऱ्या अर्थाने धर्माला ग्लानी आली आणि पाखंडांचा उन्माद वाढला तेवढा संत जन्माला आले। आणि खऱ्या अर्थाने कारण तुकोबाराजला सांगतात, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम। आणि खऱ्या अर्थाने भगवान बाबांचं जीवन चरित्र जर पाहिलं तर कारण संत म्हणावं कुणाला, अहो खऱ्या शत्रूचा मुलगा पाहून त्यांना जेवढं खऱ्या अर्थाने स्वतःचा मुलगा आजारी पडल्यानंतर त्यांना जेवढं दुःख होतं तेवढं सगळ्यात मोठ्या शत्रूचा मुलगा आजारी पडल्यानंतरही होतं ना। दोन्ही ठिकाणी समानता हा संतांचा मूलभूत गुणधर्म आहे। एखाद्या राजाने त्यांना सोनं नाणं दिलं आणि एखाद्या गरीब शेतकऱ्यानं त्यांना भाजीचा देठ दिला तरी दोन्ही ठिकाणी ज्यांना आनंदाची समानता असते त्यांना खऱ्या अर्थाने संत असं म्हटलं जातं। खऱ्या कुणी जर एखाद्याने निंदा केली तरी त्यांना दुःख होत नाही आणि एखाद्याने स्तुती केली तरी ते हुरळून जात नाही। दोन्ही ठिकाणी समान ऐक्य भाव हा खऱ्या अर्थाने संतांचा मूलभूत भाव आहे। आणि ह्याच मुद्दे जर पाहिलं, बाबांचं जीवन पाहिलं तर या जीवनपटावरती भगवान बाबा म्हणजे संत मालिकेतले एक परिपूर्ण संत आहे। खऱ्या अर्थाने तुमच्या माझ्या कल्याणासाठी संतांचा अवतार होत असतो आणि असाच अवतार म्हणजे 1818 साली झालेला खऱ्या अर्थाने भगवान बाबांचा अवतार आहे। त्यांचं जीवन चरित्र जर आपण पाहिलं तर बाबांचा जन्म म्हणजे बाबांचं जे कुटुंब आहे ते घाट सावरगाव या ठिकाणी असणारे हे कुटुंब। बाबांचा जर पूर्व इतिहास मागच्या पिढ्यांचा अभ्यास पाहिला तर मागच्या पिढ्यांना आधारे जर पाहिलं तर बाबांचं मूळ गाव तसं अहमदनगर जिल्ह्यातील येतं, पण त्यांच्या मागच्या पिढ्या कालांतरानं घाट सावरगाव या ठिकाणी गेल्यानंतर बाबांचा जन्मही घाट सावरगाव या ठिकाणी झाला। बाबांच्या खऱ्या अर्थाने वडिलांचं नाव म्हणजे तुबाजी पाटील आणि आईचं नाव म्हणजे कौतिकाबाई। आता खऱ्या अर्थाने आई साहेब आणि खऱ्या अर्थाने तुकाजी पाटलांचा जो प्रपंच होता हा प्रपंच आनंदाने सुरू होता। आता प्रत्येक गावामध्ये जर पाहिलं तर प्रत्येक गावात, कारण आज जर पाहायला गेलं ना महाराज, संत कुणाच्याही पोटी जन्माला येत नाही, ती कूस तेवढी पावन असावी लागते। पवित्र ते कुळ पावन तो देश, जेते हरीचे दास, म्हणजे पावन कुळामध्ये अशा ह्या पुण्य पावन कुळामध्ये भगवान बाबांचा जन्म झाला। मग कारण त्यांच्या जन्माची सुद्धा एक कथा सांगितली जायची। गावोगावी महाराज जर पाहायला गेलं तर पूर्वांपार काळापासून संत परंपरेपासून आपल्याकडे कथा कीर्तन ही गावोगावी सुरू असतात। असंच खऱ्या अर्थानं घाट सावरगाव मध्ये भावार्थ रामायण कथा सुरू होती आणि हीच कथा ऐकण्यासाठी कौतिकामाई म्हणजे आई साहेब रोज यायच्या, पाहता पाहता कथा ऐकायच्या। भावार्थ रामायणामध्ये प्रभू रामचंद्राने हनुमंतरायांचा प्रसंग ऐकला की त्या भारावून जायच्या आणि मनोमन भगवंताच्या नामाचा टाहो फोडत त्या आपल्या घराकडे निघून जायच्या। आणि खरं सांगू महाराज, परमार्थ हा खरं तर देहावर कधीच अवलंबून नसतो, तर परमार्थ हा नेहमी मनाच्या अवस्थेवर अवलंबून असतो। देहावरती खऱ्या अर्थानं अध्यात्म अवलंबून नसतं, खऱ्या अर्थानं त्या मनाच्या अवस्थेवरती ते अवलंबून असतं। आणि मनानं पाहता पाहता आई साहेब आता खऱ्या अर्थानं हनुमंतराय आणि प्रभू रामचंद्रांच्या विचारांमध्ये गुंग झाल्या। दिवसामागून दिवस जात होते, म्हणून आई साहेबांना वाटायचं अरे आपल्याही पोटी काय तो हनुमंतराया, अंजनीच्या पोटी आलेला हनुमंतासारखा आपल्याही पोटी असं बाळ यावं जे खऱ्या अर्थानं हनुमंतरायांसारखं असावं बरं। आणि मनाच्या विचाराच्या गाभाऱ्यामध्ये हाच विचार करत करत आई साहेब निद्राधीन व्हायच्या। दिवसामागून 2-3 दिवस निघून गेले। एक दिवस खऱ्या अर्थानं कथा सुरू होती आणि कथेमध्ये हनुमंतरायाने प्रभू रामचंद्रांचा भावनिक प्रसंग पाहिला आणि तोच विचार करत आऊसाहेब घरी आल्या। संध्याकाळची वेळ होती, विचार करता करता झोप लागली आणि झोपेमध्ये काय नवल घडावं महाराज, अहो साक्षात कुणीतरी खऱ्या अर्थानं आऊसाहेबांच्या हातामध्ये एक फळ दिल्याचा भास झाला। आऊसाहेबांनी ते फळ खाऊन घेतलं आणि तेवढ्या दारावरती तुबाजी पाटील आले। त्यांनी घराची कडी वाजवली म्हणून आईंना खऱ्या अर्थानं जाग आली। आई साहेब उठल्या, जवळच कडी उघडली आणि तुबाजी पाटील आत आले। त्यांना सांगितलं, अहो अहो स्वामी,
माझ्या स्वप्नामध्ये कुणीतरी मला फळ दिलं आणि ते फळ मी खाल्लं. अहो काय सांगताय, हे पुत्रकामेष्टी यज्ञामध्ये व्हायचं. तू भावार्थ रामायण ऐकते ना, त्यामुळे कदाचित झालं असेल. बरं नाही हो स्वामी, खरं सांगते मी. बरं तू खाल्लंय ना, जे होईल ते होईल, बघू आपण. आणि पाहता पाहता दिवसा मागून दिवस मात्र निघून गेले. 9 महिन्यांचा काळ गेला, 9 दिवसांचा काळ सरला. आणि पाहता पाहता खऱ्या अर्थानं घरामध्ये म्हणजेच तुबाजी पाटील आणि आईंच्या पोटी बाळ जन्माला आला. ज्या बाळाचं नाव म्हणजे खऱ्या अर्थानं त्यांनी पुढे ठेवलं ते आबाजी. पण बाळ कुणाच्याही घरात जन्माला येत नाही. खऱ्या अर्थानं जर पूर्वंपार आपण इतिहास पाहिला तर इतिहासानुसार बाबा ज्या कुळात जन्माला आलाय तो म्हणजे वंजारी कुळ. आणि वंजारी कुळाचं शास्त्र पुराण असं जुन्या काळामध्ये सांगितलं जातं की त्या काळामध्ये वंजारी समाजातली कोणती स्त्री ही मांस भक्षण करत नव्हती. आणि मांस भक्षण कारण मी मगाशी सांगितलं महाराज, संत कुठेही जन्माला येत नाही. पावन ते कुळ पावन असावं लागतं. पावन तो देश पावन असावा लागतो. तेथेच हरीचे दास जन्म घेत असतात. आणि पाहता पाहता कौतिक आई साहेब आणि तुबाजी पाटलांच्या घरी खऱ्या अर्थानं लेकराचा जन्म झाला. लेकराचं वय 5 वर्ष झालं आणि त्याचं नामकरण तुबाजी पाटलांनी केलं, ते म्हणजे आबाजी. आता आबाजी 5 वर्षांचे झाले. आबाजी खऱ्या अर्थानं आता 5 वर्षांचे झाल्यानंतर शाळेत जायला लागले. पण शाळेमध्ये काय नवल घडावं महाराज. आणि खऱ्या अर्थानं जुन्या कथांमध्ये असं सांगण्यात येतं, ज्यावेळी आबाजींचा जन्म झाला म्हणजे भगवान बाबांचा जन्म झाला, त्या दिवशी नवलच घडलं महाराज. 108 दिवे अचानकपणे पेटले गेले. जणू काही सृष्टीच्या पाठीवरती आलेला तो दिव्यत्वाचा चमत्कार होता. आणि त्या चमत्काराला साथ घालण्यासाठी त्या ठिकाणी भगवंतानं दिलेला तो आशीर्वाद होता. पाहता पाहता 5 वर्षांचे झाल्यानंतर पहिला शाळेचा दिवस गेला. दुसरा दिवसही शाळेचा गेला. तिसऱ्या दिवशी गुरुजी शिकवत होते, पण गुरुजी गणित सोडवत असले आणि खाली बरोबर केलं की गुरुजी काही बोलायच्या आतमध्ये आबाजी उठायचे आणि अवघ्याचं 5 वर्षाचं लेकरू होते. पण ते लेकरू त्या ठिकाणी सांगायचं, गुरुजी याचं उत्तर एवढं आहे बरं. आणि गुरुजी फक्त पाहायचे, अरे आबा तुला कळलं कसं रे. आणि आबाजी मात्र हसायचे. आता छोटस 5 वर्षाचं लेकरू. पाहता पाहता दुसरं गणित घ्यायचे. दुसरं गणित सोडवत आले की पुन्हा गुरुजींना उत्तर आबा सांगायचे. असं 4-5 वेळा घडलं. आणि एक दिवस गुरुजींनी आबाजीचा हात पकडला आणि पुन्हा घेऊन आले तुबाजी पाटलांकडे. तुबाजी पाटील, तुमचा हा जो मुलगा आहे ना आबा फार ज्ञानी आहे बरं, फार ज्ञानसंपन्न आहे. खऱ्या अर्थानं तुम्ही त्याला पुढे शाळेसाठी पाठवा, घरात ठेवू नका. हा मुलगा एक दिवस तुमचं नाव मोठं केल्याशिवाय राहणार नाही. आणि पाहता पाहता खऱ्या अर्थानं त्यांचा शिक्षणाचा प्रवास सुरू झाला. पण शिक्षण आता घाटसावरगाव मध्ये किती, मग मामांच्या गावी गेले. पण फार तर 5वी पर्यंत शिक्षण त्या काळामध्ये असायचं. आता 5वी पर्यंत शिक्षण झालं आणि मग मात्र खऱ्या अर्थानं पाहता पाहता दिवस पुढे सरकत निघत चालले. आणि त्याच काळामध्ये आता शिक्षण झालं म्हटल्यानंतर आता आपल्याकडे ग्रामीण भागातला सगळ्यात महत्वाचा व्यवसाय, लेकरं एकदा शिक्षणानं परिपूर्ण झाली की आपल्याकडे मग त्या काळात गुरं राखायला दिली जायची. कारण घाट सावरगावचा प्रदेश महाराज आज आपण पाहतो, आज तो खऱ्या अर्थानं चांगला फुलला आहे. पाण्याच्या सुविधा झाल्या. पण 10, 15, 20, 25 वर्षापूर्वी असं होतं का महाराज? असं नव्हतं. त्या ठिकाणी प्रचंड असा दुष्काळ पडलेला असायचा. आणि त्या दुष्काळामध्ये खऱ्या अर्थानं त्या काळामध्ये एकमेव राजमार्ग तो म्हणजे दिवसभर गायी चरायला जाणं. आणि आबा आपल्या सवंगण्यासोबत निघायचे, गायी चरायचे. पण लहानपणापासून कौतिका आई साहेबांच्या मुखातून रामायण ऐकलेलं, भगवान श्रीकृष्णांच्या कथा ऐकलेल्या, या कथांमधून भगवान बालकृष्णांचे खेळ त्यांना माहित असायचे. मग ते आपल्या सगळ्या सवंगड्यांना घेतले की एक खेळ सुरू व्हायचा. जसे भगवान श्रीकृष्ण, कारण भगवान श्रीकृष्ण मोबाईल खेळत होते का, व्हॉट्सअप खेळत होते का, त्या काळामध्ये फेसबुक वरती होते का, ते गुड्डी सोबत चॅटिंग करत होते का? नाही महाराज. त्या काळामध्ये खऱ्या अर्थानं मैदानी खेळ खेळले जायचे. कोणते?
खऱ्या अर्थानं ज्या वेळेस खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी आबा असायचे, आबा जनावरांमध्ये असायचे, गुरांमध्ये असायचे, गुराढोरांबरोबर खेळायचे, आपल्या सवंगड्यांसोबत खेळायचे आणि दुपारी 12ची वेळ झाली की मग मात्र एक त्यांचे भाऊ सांगायचे आता बस बरं, अरे काय उन्हाचा खऱ्या अर्थानं लाभा, आता घाट सावरगाव म्हणजे डोंगरांचा प्रदेश, या डोंगरांवरती जणू काही सूर्याचा प्रकाश पडावा आणि पायी ठेवला तर पायी जळावा असं उष्णता असायची. आणि त्या ठिकाणी सगळे सवंगडी सांगायचे आबा भूक लागली बरं, आणि सगळे जेवायला बसायचे. 8-10 दिवसाचा काळ निघून गेला. एक दिवस दुपारची वेळ होती आणि त्या ठिकाणी आबांचा छोटा भाऊ खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी सांगू लागला आबा मला भूक लागली रे, मला आबा दादा भूक लागली. आणि आबांनी सांगितलं अजून घरून डबा आला नाही बरं, डबा आला की मग जेऊया. नाही बरं दादा आता पोटातली भूक सहन होत नाही. आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आबांच्या जीवनातला पहिला चमत्कार वयाच्या 5व्या वर्षी झाला महाराज. कोणता? अहो ज्या वेळी आपल्या भावाकडे पाहिलं आणि भावाकडे पाहिल्याबरोबर त्यांनी त्या ठिकाणी बाजूला असताना त्याचं चित्र पाहिलं, त्याच्या चेहऱ्यावरची भूक पाहिली आणि आबा धावत धावत बाजूला आले. बाजूला पडलेली ढेकळं होती आणि ती ढेकळं बाजूला केली आणि तिथे एक दगड घेतला, तो दगड जसा बाजूला केला, हात घातला आणि गरम गरम भाकरी हातामध्ये आली. अहो काही नवल घडावं महाराज. संतांचा मोठेपणा असाच नसतो, कारण नोहे हा महिमा सामान्य संतांचा महिमा कधीही सामान्य नसतो महाराज. आणि ती भाकरी त्यांनी खऱ्या अर्थानं त्या आपल्या भावाच्या हातात दिली. सगळी मुलं पाहू लागली. पण बाबांनी सांगितलं लक्षात ठेवा बरं, निक्षून सांगतोय हे कुणाला कळता कामा नाही, कारण संतांचं मोठेपण असंच असतं महाराज. ते कधी लोकेशनामध्ये पडत नाहीत, ते कधीच लोकेशनामध्ये जाण्याचा प्रयत्न करत नाही. त्यांचं आपल्यासारखं मुळातच नसतं. आपलं कसं बड्या बड्या बाता बँकेच्या खातोय लाथा. पण संतांचं खऱ्या अर्थानं मोठ्या माणसांचं असं, मोठी माणसं खरेच मोठी असतात. ते फक्त पैशानं मोठी नसतात, तर ज्ञानानं आणि वागण्यानं सुद्धा मोठी असतात. आबांनी सांगितलं कुणाला सांगायचं नाही बरं. त्यांच्या जीवनातलं हे पहिलं नवल घडलं. दिवसामागून दिवस जात होते आणि आबाच्या डोंगरावरती गुरं राखायला जायचंय. त्याच बाजूला एक निमुळती वाट होती आणि त्या निमुळत्या वाटीनं आषाढीची वारी जवळ आली. म्हणून पाहता पाहता खऱ्या अर्थानं त्याच ठिकाणावरून गीते बाबांची सगळे वारकऱ्यांसोबत दिंडी निघाली होती. ही दिंडी पुढे पुढे सरकत होती आणि त्या ठिकाणी आबांनी पाहिलं आणि छोटेसे आबा धावत धावत गेले. बाबा बाबा अहो काय ते वर्णावं सुंदर असा हातामध्ये पताका दिसतीये बाबा, या आईंच्या डोक्यावरती तुळशी वृंदावन दिसतंय बाबा, तुम्ही चाललात कुठे? आणि त्यावेळी गीते बाबांनी सांगितलं, त्यांना मोठा आनंद झाला. अरे छोटीशी लेकर पण आज खऱ्या अर्थानं भक्ती नामामध्ये तल्लीन होत आहे. आणि त्यांनी सांगितलं काही नाही रे बाळा, आम्ही आषाढीला चाललो. आषाढीला कुठं जातात बरं? अरे पंढरपूरला जातात. मग पंढरपूरला काय आहे बरं? अरे पंढरपूरला तो सावळा श्रीहरी आहे आणि तो श्रीहरीचं दर्शन घेतलं की खऱ्या अर्थानं आयुष्याचं सोनं होतं. आणि पाहता पाहता त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं बाबांनी विचारलं, आबांनी विचारलं मग बाबा मलाही तुमच्या सोबतीला नेता का? आता भगवंताच्या भेटीला जायचंय. आणि गीते बाबांनी सांगितलं ठीक आहे बाबा चल. तुमच्या घरी विचारलं ना? बाबा म्हणले हो हो सगळं झालं, आता मला तुमच्या सोबत यायचंय. आणि गीते बाबांच्या दिंडी सोबत आबांचं पावलं पडू लागले. पाहता पाहता पंढरीमध्ये आले. आता पंढरीमध्ये आले खरे, पण पंढरीचं राऊळ पाहिलं. अरे तुझी चरणसेवा पांडुरंगा, जरूर त्या चरणसेवेच्या आता पांडुरंगाच्या चरणसेवेचा वेध त्या ठिकाणी आबांना लागला. आबांच्या डोळ्यातून छोटेसे आबा आहेत. अरे काय ते वय ज्या घरामध्ये आपल्या लेकरांना शिशू कळत नाही, या वयामध्ये आबा कुठे आहेत? त्या पंढरीच्या राऊळामध्ये आहे. आणि पंढरीच्या राऊळामध्ये भगवान परमात्म्याच्या चरणावरती लोटांगण घेतलं आणि त्यांचं मन एवढं काही रमून गेलं, तिथून मन आता बाहेर पडायला तयार होईना. दिवसामागून दिवस जात होते, पण इकडे घाट सावरगावला आई वडील मात्र चिंतेत पडले. अरे खऱ्या अर्थानं आपलं लेकरू गेलं कुठे? छोटंसं लेकरू आहे. अरे आईची काय तळमळ झाली असेल, वडिलांची काय तळमळ असेल. अरे जगाच्या पाठीवरती आई तर अनेक वेळा सांगण्यात आली, पण बाप मात्र सांगण्यात आला नाही. पण बाप मात्र वासुदेवाच्या रूपानं सगळ्यांच्या लक्षात राहिला. बाप मात्र राजा दशरथाच्या रूपानं सगळ्यांच्या लक्षात राहिला. बाप म्हणजे विठ्ठलपंतांच्या रूपानं सगळ्यांच्या लक्षात राहिला. आणि बाप म्हणजे तुबाजी पाटलांच्या रूपानं सगळ्यांच्या लक्षात राहिला. त्या बापाचं हृदय कळवळलं. पण कोणीतरी सांगितलं तुमचा आबा ना त्या दिवशी बाबांची कुठेतरी तिकडे दिंडी चालली होती, त्या दिंडी सोबत गेला. जाणीव झाली पंढरपूरला गेला. अरे पण लेकरू छोटा आहे, एकटं गेलंय, कोणी नाही सोबत, काय होणार विचार सगळ्यांचा सुरू झाला. दिवसामागून दिवस गेले. आता त्या ठिकाणी बाबांनी मात्र आबांनी बाजू गीते बाबांना सांगितलं बाबा ह्या तुळशी माळ तुमच्या गळ्यामध्ये दिसतीये बाबा, पण ती माझ्याही गळ्यात असावी ही माझी इच्छा आहे. आणि गीते बाबांना आग्रह करून खऱ्या अर्थानं बाबांनी ती माळ आपल्या गळ्यामध्ये आबांनी घालून घेतली. गीते बाबांच्या हातून पवित्र अशी तुळशीची माळ घातली गेली. आणि आता पुन्हा वारकरी पाहता पाहता आपल्या गावाकडे निघाले. गीते बाबांसोबत आबाही निघाले, घाट सावरगाव पर्यंत आले. आता त्या ठिकाणी घरी जायचंय, पण आबांनी छोट्याशा आबांनी सांगितलं नाही बाबा तुम्ही जा पुढे, मी काही घरी येणार नाही आता.
आता घरी येणार नाही? अरे काय झालं? काही नाही बाबा, तुम्ही जा पुढे. विठ्ठलाचा नामघोष करत दिंडी पुढे गेली आणि आबा मात्र मंदिरात बसले. आबा जसे मंदिरात बसले 2 दिवस निघून गेले, कुणाला काही थांगपत्ता लागे ना. अरे आबा गेले कुठं? मुलांनी पाहिलं, घरचे विचार करतायत आणि मुलं लेकरं धावत धावत गेले. आता लेकरं त्यांना काय कळतं म्हणा. आणि ती लेकरं धावत धावत गेली आणि सांगितलं तुमचा आबा ना तिकडे मंदिरामध्ये बसलेला आहे. आणि जसा आबा मंदिरात बसल्याची बातमी मिळाली, कौतिक आई आणि आमच्या खऱ्या अर्थानं पाटील म्हणजे त्यांचे पिताश्री धावत धावत आले आणि धावत धावत येऊन त्यांनी पाहिलं आपला आबा तिथे बसलेला आहे. आबाच्या गळ्यात पवित्र अशी तुळशीची माळ आहे. त्यांना आनंद झाला. अरे आबा कुठे गेला होता रे लेकरा? काही नाही आबा, अहो गेलो होतो मी पंढरपूरला भगवंताच्या दर्शनाला. अरे ठीक आहे, पण सांगून तरी जायचं ना. नाही मला आस लागली होती ना. बरं ठीक आहे, मग आता घरी तर चाल. नाही बरं आता मी घरी येणार नाही. काय म्हणतात आबा? अहो छोटेसे आबा सांगतायत जोपर्यंत घरातले सगळे जण पवित्र अशी तुळशीची माळा गळ्यामध्ये धारण करत नाही तोपर्यंत मी काही घराला येणार नाही. आता छोट्याशा लेकराचा हट्ट पाहिला आणि त्या ठिकाणी भगवंताच्या नामाचा टाहो फोडत घरातली सगळ्यांनी तुळशीची पवित्र अशी तुळशी माळ प्रत्येकाने गळ्यात धारण केली आणि आबा घरी आले. दिवसामागून दिवस निघून गेले. काळ सरत होता आणि एक दिवस गावामध्ये कोणीतरी गुरु महात्मा आले होते. त्या गुरु महात्म्याने त्या ठिकाणी दीक्षा देत असताना पाहिलं आणि आबांनी आईला विचारलं, आई ते कोण आहेत? मला सुद्धा दीक्षा घ्यायची आई, मला सुद्धा दीक्षा घ्यायची. पण त्याच वेळी ताबोजी पाटलांनी सांगितलं नाही बरं कुणाकडून दीक्षा घेता येणार नाही. अरे आपले वंश परंपरागत गुरु म्हणजे नारायणगड देवावरचे म्हणजे आदरणीय श्रेष्ठ महापुरुष महासंत असणारे माणिक बाबा, तुला खऱ्या अर्थाने दीक्षा घ्यायची आहे ना तर माणिक बाबांच्या हातून दीक्षा घे. आणि दुसऱ्या दिवशी पाहता पाहता ते आपल्या लेकराला म्हणजे आबाजींना घेऊन नारायणगडावरती दाखल झाले. माणिक बाबा समोर बसले होते. माणिक बाबांची नजर छोट्याशा आबावरती गेली आणि विचारलं, अरे हा तुमचा मुलगा ना? काय ना आबाजी? अरे फार गोंडस मुलगा आहे बरं. ताबूजी तुमच्या लेकराला ठेवा आमच्याकडे काही दिवस, देतो मी त्याला दीक्षा. आणि पाहता पाहता माणिक बाबांच्या स्वाधीन आबाजींना करून पुन्हा ताबूजी पाटील माघारी आले. दिवसामागून दिवस गेले पण आता आबांनी पाहिलं ते प्रसन्न वातावरण पाहिलं, गडावरचं वातावरण पाहिलं आणि आबा मात्र हरकून गेले. आता काही घरी यायला तयार होईना. ताबूजी पाटील आले, अरे चल बाळा नाही येणार. अनेक जण आले नाही येणार. आणि मग शेवटी दिवसामागून दिवस सरत गेले आणि माणिक बाबांनी पाहिलं आता याचं शिक्षण व्हायला हवं. बाळ आपल्या बरोबर आहे, भजनामध्ये दंग होत आहे, ज्ञानी आहे, ठीक आहे, पण शिक्षण तर व्हायला हवं. आणि त्यांनी सांगितलं आबा जा बरं घरी, घरी जाऊन सगळ्यांची परवानगी घेऊन ये. आणि आबांनी सांगितलं नाही आता मी घरी जाणार नाही. कोणतं घर? तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्हीच माझे संत माय बाप आहात, आता मी कुठे जाणार नाही. पण माणिक बाबांनी सांगितलं नाही बरं तुला जावं लागेल, माझं ऐकावं लागेल. गुरु मानतोस ना मला, मग जाशील की नाही? आणि पाहता पाहता आबांचा नाईलाज झाला. आबा माघारी आले. आईला सांगितलं आई हालो बरं मी, पण ही तुझी माझी शेवटची भेट असेल बरं, यानंतर तुझी माझी भेट होणार नाही. आणि 7 दिवस आपल्या आई वडिलांसोबत राहून पुन्हा खऱ्या अर्थानं आबाजी नारायणगडावर आले. पण नारायणगडावरती आले, नजर फिरू लागली, इकडे तिकडे पाहिलं, अरे कुठं दिसेना. माणिक बाबा गेले कुठं? डोळ्यातून खळखळ आसू उघडू लागले, माझे बाबा गेले कुठं? आणि कोणीतरी सांगितलं अरे बाबांना शोधतोय ना, बाबा तिकडे मादळ मोहीला गेलेत म्हणे. आणि पाहता पाहता आबाजीने बाजूला असताना डब्याची जी पुरचुंडी आईने चटणी भाकरची दिली होती ती सोबतीला घेतली आणि आबाजी एक एक पाऊल टाकत मादळ मोहीला आले. मादळ मोहीला बाबा आस्थावर बसले होते, आजूबाजूला भक्त बसले होते. माणिक बाबांची नजरानजर झाली आणि आबाजीने त्यांच्या पायावर डोकं ठेवलं आणि पायावर जसं डोकं ठेवलं डोळ्यातून खळखळा अश्रू उघडू लागले. आणि माणिक बाबा म्हटले अरे आला आबा? हो आलो. आणि तेवढ्या दुपारी 12:30ची वेळ होती. जसं तुमच्या पोटात आता कावळे कुकायला लागले असते असे बाकी भक्तगणांच्या पोटातही कावळे कुकायला लागलेले. आणि ज्यांच्याकडे पंगत होती ते धावत धावत आले, बाबा चला जेवणाची व्यवस्था झाली, संत भोजनाची तयारी झाली, तुम्ही यावं. आणि पाहता पाहता सगळेजण निघाले, ताट्या भरली गेली. माणिक बाबा बसले होते, भक्तगण बसले होते, पण माणिक बाबांची नजर मात्र त्या घरामध्ये शोधत होती. अरे माझा भगवान दिसत नाही, माझा भगवान कुठे गेला? आणि पुन्हा ते ताटावरून उठले आणि माघारी आले. पाहिलं तर खऱ्या अर्थानं आबाजीने आपले ताट जे पुरचुंड्यामध्ये रुमालामध्ये आणलेला जो खऱ्या अर्थानं आईने दिलेली चटणी भाकर होती ती सोडली होती आणि त्या ठिकाणी खात होते. माणिक बाबांच्या डोळ्यातून खळदिशी अश्रू उघडले. माणिक बाबा म्हटले अरे भगवान, अरे खऱ्या अर्थानं आबा तुला तर मी तिकडे शोधत होतो, तू आला नाही रे. आणि आबाजींनी सांगितलं बाबा मी शपथ घेतली होती जोपर्यंत मी तुमचा चेहरा पाहणार नाही ना, गड सोडल्यापासून तोपर्यंत मी अन्न आणि पाणी ग्रहण करणार नाही. बाबा आज तुमचं दर्शन झालं, आता खऱ्या अर्थानं अन्न ग्रहण करतो. आईने दिली हो, 8 दिवस आईच्या हातचं काही खाल्लं नाही ना, हे खाताना गोड लागते मला. आणि माणिक बाबांच्या डोळ्यातून खळखळ अश्रू उघडले. आणि जेवणामध्ये पहिल्यांदा माणिक बाबांनी कर्कचून अशी घट्ट मिठी आबाजींना मांडली आणि त्याच ठिकाणी सांगितलं अरे खऱ्या अर्थानं आबा तू माझा खरा शिष्य आहेस रे, पण आजपासून तुला आबा नाही म्हणणार बरं,
साक्षात तुझ्यामध्ये भगवंताचं रूप दिसतंय मला. आजपासून तू माझा भगवान बरं. आणि बाबांचं आबाजींचं नाव नामकरण झालं ते म्हणजे भगवान. सृष्टीच्या पाठीवर हे चैतन्य मिळालं, त्या चैतन्यानं सृष्टीला खऱ्या अर्थानं आकार दिला आणि संत परंपरेमध्ये फार मोठं श्रेष्ठ स्थान प्राप्त केलं. तिथून मग खऱ्या अर्थानं माणिक बाबांनी विचार केला की भगवान, अरे तुला आता खऱ्या अर्थानं मला ज्ञानदीक्षा द्यायची आहे, पण काहीतरी नवल तुझ्याकडून मला पाहायचंय बरं, काहीतरी चमत्कार पाहायचाय बरं. मग चमत्कार काय करशील बरं? भगवान बाबांनी सांगितलं, बाबा अहो तुम्ही मला ज्ञान देणार आहात तर तुम्ही सांगाल तो चमत्कार करायला मी तयार आहे. तुम्ही सांगा ना काय करायचं. आणि त्यावेळी माणिक बाबांनी सांगितलं काय करशील बरं. आणि तिथून जवळजवळ आता तुम्ही नारायणगड सगळ्यांनी पाहिला असेल. आता नारायणगड म्हणजे किती उंच. नारायणगडाच्या बाजूला मंदिर, आपला मुख्य कळस म्हणजे मोठा कळस किती उंच आहे. एवढ्या कळसापर्यंत जवळजवळ 100-200 फूट भगवान बाबा चालत चालत गेले. आणि भगवान बाबा त्या उंच कळसावर गेले आणि तिथून माणिक बाबांच्या नामाचा जयघोष करत वरून उडी मारली. माणिक बाबांना खुद्द घाम फुटला. अरे एवढ्या उंचावरून आलाय म्हणजे हा काही सामान्य नाही, हा सामान्य नाही. आणि त्यांनी माणिक बाबांनी खऱ्या अर्थानं भगवान बाबांना घट्ट अशी मिठी मारली, कुशीत घेतलं आणि आपल्या ध्यानाचं अमृत खऱ्या अर्थानं या देहानं त्या देहाशी एकरूप करून खऱ्या अर्थानं अभेद्य असं नातं तयार केलं. कारण नातं हे कसं असावं तर इथं बाबांनी अनेक वेळा आपल्या कीर्तनामध्ये सांगितलेलं अभेद्य नाताची व्याख्या मी सांगतो. नातं कसं असावं, भक्त आणि देवाचं नातं कसं असतं बरं, ते अभेद्य स्वरूपाचं असतं. कारण देव आणि भक्तामध्ये जर भेद आला तर ते नातं अभेद्य राहत नाही. गुरु आणि शिष्यामध्ये जर मध्ये भेद आला तर तेही नातं अभेद्य राहत नाही. आणि त्याचप्रमाणे जर पती पत्नीच्या नात्यामध्ये भेद आला तर तेही नाते असं अभेद्याच्या स्वरूपाचं राहत नाही. आणि असं अभेद्याच्या स्वरूपाचं नातं खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर भेद नसणारं नातं माणिक बाबा आणि भगवान बाबांमध्ये निर्माण झालं. दिवसामागून दिवस जात होते आणि त्याच काळामध्ये काय नवलगडावर नारायणगडावरती ज्या साधना चालू असताना त्याच ठिकाणी महान असे संत बंकट स्वामी गडावर येते करते झाले. नारायणगडावर आले, बाजूला बसलेले भगवान बाबा पाहिले आणि माणिक बाबांना विचारलं, बाबा हा मुलगा कोण आहे? तेजपुंज दिसतोय, ज्ञानी दिसतोय, हा मुलगा कोण आहे? आणि माणिक बाबांनी सांगितलं, हा ना, हा तर माझा भगवान. आणि पाहता पाहता मग बंकट स्वामींनी विचारलं, भगवान फार गोंडस नाव आहे. हो भजन करतो, रात्रंदिवस भजनामध्ये असतो. मग याच्या पुढच्या शिक्षणाचं काय? आता खरं तर माणिक बाबांच्या जीवावर आलं होतं. अरे कसं करावं भगवंताला आपल्यापासून दूर. भगवान आपला खरा जीवाभावाचा, आपला आत्म्यातला, जणू काही दोन देह एक आत्मा असणारा, कसं करावं दूर. पण बंकट स्वामींनी सांगितलं, पुढच्या शिक्षणाची सोय करावी लागेल, पुढचं शिक्षण झालं पाहिजे. त्यासाठी काही काळजी करू नका माणिक बाबा, तुम्ही माझ्यासोबत तुमच्या भगवानला पाठवून द्या. तुमचा भगवान माझ्यासोबत आळंदी मध्ये राहील. वारकरी शिक्षण संस्थेमध्ये त्याचं चांगलं शिक्षण होईल आणि खऱ्या अर्थानं समाजासाठी तो उपयोगी पडेल. आणि माणिक बाबांनी काळजावर दगड ठेवून बंकट स्वामींसोबत भगवान बाबांना पाठवून दिलं. आता आळंदीचा महिमा तो काय वर्णन करावा महाराज, आळंदीची महती ती काय सांगावी. अहो ज्ञान आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव. हो खऱ्या अर्थानं आळंदीचा महिमा तो काय वर्णन करावा. आळंदीमध्ये ज्ञानोबांच्या नावाचा नुसता गजर करत गेलं आणि तिथं असताना आजान वृक्षाची पानं जरी खाल्ली ना तरी खऱ्या अर्थानं ज्ञानदादा भरभरून देतो. अशी ज्यांची खाती ते माझे माऊली, माऊलींच्या सानिध्यामध्ये आजान वृक्षाच्या छायेमध्ये आणि खऱ्या अर्थानं बंकट स्वामींच्या नेतृत्वामध्ये भगवान बाबांचं शिक्षण सुरू झालं. पाहता पाहता शिक्षणात पूर्ण झालं. आता टाळ वाजवणे, पखवाद वाजवणे, गायन करणे, कीर्तन करणे, प्रत्येक गोष्टीमध्ये भगवान बाबा तेच निपुण असे प्रकारचे झाले. आणि पुन्हा नारायणगडावर आले. तो जर नारायणगडाचा इतिहास पाहिला तर भगवान बाबा गडावर येईपर्यंत गडावरती भजन कीर्तन होत नसायचं.
खऱ्या अर्थानं माणिक बाबा भजन करायचे, पण आता भगवान आपला कीर्तनकार झाला, हा आनंद माणिक बाबांना झाला. आजूबाजूला सगळ्या भक्तांना कळू लागलं, अरे आपला भगवान कीर्तन करतो. आणि अत्यंत अमोघ अशी वाणी, खऱ्या अर्थानं डोळ्यामध्ये असताना तेजपुंज असं तेज. आणि पाहिला गेलं तर अत्यंत सोप्या भाषेमध्ये वेदही सांगण्याची जी कला विनोदी शैलीमध्ये होती, पाहता पाहता भगवान बाबांना खऱ्या अर्थानं फक्त मराठवाडा विदर्भात नाही तर पश्चिम महाराष्ट्रातही प्रचंड प्रसिद्धी करून गेली. पाहता पाहता पहिलं त्यांचं जे कीर्तन आहे ते माणिक बाबांनी नारायणगडावर ठेवलं. पहिलं कीर्तन नारायणगडावर झालं आणि त्या कीर्तनाला अमोघ अशी जमलेली गर्दीने पाहिलं, आपला भगवान किती सुंदर कीर्तन करतो. या कीर्तनामध्ये जर तल्लीन होऊन गेलं तर भगवंताची प्राप्ती होईल. आणि पाहता पाहता भगवान बाबांचा शिष्य परिवार मोठा असा वाढू लागला, दिवसामागून दिवस जाऊ लागला. आता ज्ञानाची परिपूर्ण जी काही कळस होता तो कळस खऱ्या अर्थानं गुलाबाच्या पाकळ्यांप्रमाणे महाराष्ट्राच्या मातीमध्ये विखरून गेला. पण महाराज सृष्टी सांगते आणि शास्त्रही असं सांगतं की ज्या ठिकाणी आपला खऱ्या अर्थानं अत्यंत सन्मान होतो, कालांतरानं त्या ठिकाणी आपला अपमानही होत असतो. जिथे प्रचंड असा पाऊस कोसळतो, कालांतरानं तिथे दुष्काळही येतच असतो. अहो अमृत मंथुनी काढे मग तेथे विषही प्रकटले. ज्या समुद्र मंथुनामधून खऱ्या अर्थानं अमृत निघालं, कालांतरानं तेथून विषही प्रकट हे झालंच. म्हणजे विष निघालं तिथून अमृतही निघाल्याशिवाय राहत नाही. त्याचप्रमाणे प्रत्येक ठिकाणी जशी चांगली माणसं असतात तसे काही दुर्जनही असतात ना. कारण जिथं जिथं देव आहे तिथं दानव असतात, जिथं संत आहे तिथं पाखंड असतात, आणि जिथं सज्जन असतात तिथं दुर्जन हे ठरलेले असतात. आता भगवान बाबांचं नाव मोठं होऊ लागलं, भगवान बाबांची कीर्ती मोठी होऊ लागली. आणि खऱ्या अर्थानं आता नारायणगडाचे तसे मूळ जर खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर त्याचे जे काही वारसदार आहे ते म्हणजे महात्मा, पण ते अत्यंत लहान असल्यानं आता माणिक बाबांनंतर भगवान बाबांना ह्या गादीचा वारस होतील अशी भावना अनेकांच्या मनात निर्माण झाली. आणि या दुर्जनांनी नाही नाही त्या प्रकारे भगवान बाबांना त्रास द्यायला सुरुवात केली. अहो अनेक वेळा त्यांना मारण्याचे कट रचले गेले, हत्येचे कट रचले गेले, पण देव तरी त्याला कोण मारी. खऱ्या अर्थानं भगवान बाबांनी एवढ्या वेळे त्यांच्यावरती हत्येचे प्रयत्न झाले, पण एकदाही ते सफल होऊ शकले नाही. कारण साक्षात भगवंताचा अवतार तो. अहो भगवंताची लीला अपार, भगवंताचं प्रेम होतं, माया होती, छाया होती. भगवान बाबांना काय होणार होतं. मग पहिला प्रयत्न फसला, मग आता काय करायचं. मग दुसरा प्रयत्न तर काय. खऱ्या अर्थानं हे सगळे दुर्जन साताऱ्याचे आपले जे क्रांतीवीर नाना पाटील म्हणजे खऱ्या अर्थानं पत्री सरकार स्थापन करणारे त्यांच्याकडे गेले. त्यांना सांगितलं, नाना तुम्हाला खबर मिळाली की नाही, नारायणगडावरती भगवान राहतो आणि तो निजामांचा खबरी आहे बरं. आणि पाहता पाहता त्या काळात पत्री सरकार स्थापन केलेले नाना पाटील खबऱ्यांना पकडायचे, त्यांना खऱ्या अर्थानं पत्रे ठोकायचे असं सांगितलं जातं. आता प्रचंड संतापी असणारे नाना पाटलांना बातमी मिळाली. नाना पाटील नारायणगडावर आले. विचारलं बाबा कुठे आहेत. बाबा तर आतमध्ये देवपूजा करतायत. आणि त्यांना सांगा नाना आलेत म्हणून. आणि भक्त आतमध्ये आले. बाबांना सांगितलं नाना आले. त्यांनी सांगितलं नानांना बसायची व्यवस्था करा बरं, मी आलो. पूजा झाली की बाहेर येतो. आणि नाना खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी बसले. त्यांच्या संतापाचा क्रोध झाला. आता नाळ टाकल्याशिवाय इथून जायचं नाही. मनाशी भेद पक्का झाला. आणि त्या ठिकाणी बाबा जसे बाहेर आले, बाबांचं तेजपुंज रूप पाहिलं. अहो संतांचं महात्म्यच असं असतं, तुम्ही कितीही दुःखामध्ये असा पण संतांचं दर्शन झालं तर जीवाला आनंद प्राप्त होतो. अंतकरणामधल्या नानांच्या अंतकरणामध्ये जे काही क्रोध भावना होती ती नाहीशी झाली. आणि भगवान बाबांबरोबर बसल्यानंतर जाणीव झाली बाबा असं करू शकत नाही. नाना बाबांच्या पायावर आले, बाबांची माफी मागितली आणि पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं नाना निघून गेले. अनेक वेळा प्रयत्न झाले पण आपले प्रयत्न यशस्वी होत नाही. ही भावना ज्यावेळी ह्या दुर्जनांच्या मनामध्ये आली. आणि लक्षात घ्या महाराज, या सृष्टीमध्ये कालही पाहिलं आणि आजही पाहिलं, जेव्हा कोणताच प्रयत्न यशस्वी होत नाही एखाद्याला संपवण्याचा, एखाद्याचा घात करण्याचा, त्यावेळेस शेवटचा पर्याय राहतो तो म्हणजे त्याचा चारित्र्य हनन करण्याचा. मग त्याच्या वैयक्तिक चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न होतो. हे कालही सांगितलं जायचं, हे भूतकाळामध्ये होतं, ते वर्तमानातही आहे आणि कदाचित भविष्यातही ते राहणार आहे. आणि त्याच ठिकाणी मग त्यांनी योजना आखली. बाबा संध्याकाळी निद्राधीन झाले होते आणि कोणीतरी माईची त्यांनी चोळी आणली. ती चोळी त्या ठिकाणी बाजूला ठेवली आणि चोळी जशी बाजूला ठेवली सकाळ झाली. बाबा उठले, आपल्या प्रातःविधीला निघून गेल्यानंतर सगळीकडे आवाज झाला, सगळीकडे आवाज झाला. आणि जसा आवाज झाला सगळेजण धावत धावत आले. बाबा तुमच्या बाजूला ही चोळी आली कशी कुणा माऊलीची. आणि खऱ्या अर्थानं बाबांवर हा आघात सहन झाला नाही. बाबांच्या डोळ्यातून कळकळ अश्रू उघडले. अरे आजपर्यंत कोण्या माझ्या आई सोडून कोण्या स्त्रीचा मला स्पर्श नाही, गंध नाही, आणि हे काय माझ्यावरती आरोप होत आहे. ते आरोप त्यांना सहन झाले नाही. आणि भगवान बाबांनी नारायणगडाची एक एक पायरी उतरायला सुरुवात केली. पुढे ओढ्यापर्यंत आले. अरे या खऱ्या अर्थानं इंद्रियामुळे या देहाला जर माझ्याकडे बोट केलं गेलं असेल ना, त्याने त्या क्षणी त्या इंद्रियाला देहापासून वेगळं केलं आणि रक्ताची धार लागली. पण महाराज संतांचं मोठेपण नोये हा महिमा सामान्य संतांचा. महाराज मंडळी काय सांगावं, ज्या ज्या ठिकाणी त्या रक्ताचे थेंब पडत गेले गुडघ्या उडाले, तुळशी वृंदावन लागू लागू गुण आले. आणि त्या ठिकाणी शेवटी मनुष्य देह
असो, संत देह असो, मृत्यू लोकात देह मिळालाय म्हणजे खऱ्या अर्थाने रक्त कमी कमी होत गेलं आणि बाबा बेशुद्ध पडले. बाबा जेव्हा भानावर आले, शुद्धीवर आले, त्यावेळेसही खऱ्या अर्थाने गडावरच्या या दुष्ट प्रवृत्तींनी त्यांना सांगितलं की आता तुम्ही इथं थांबू शकत नाही. बाबांनी सांगितलं माझं मन गडावर नाही, गडाच्या गादीवर नाही. माणिक बाबा गेले आणि त्यांना जाताना मी वचन दिलं होतं मी गडाचा सांभाळ करेल, ही भावना अंतकरणामध्ये आहे. पण दुर्जनांनी त्या ठिकाणी सांगितलं निक्षून नाही जमणार आणि त्या ठिकाणी महाराज बाबांचा पाय निघत नव्हता. कडदिशी मोठा आवाज झाला. कसला आवाज तो? अहो बाजूला असताना जो मोठा पिंपळ होता, सगळ्यात महाकाय पिंपळ कोसळला आणि बाबांना कळालं आपला इथला प्रवास संपला, लक्ष्मी निघून गेली. आता आपल्याला खऱ्या अर्थाने इथं थांबायचं नाही. आपल्यावरती केले गेलेले आरोप त्यांना सहन झाले नाही आणि हिमालयाचा मार्ग त्यांनी पकडला आणि अहमदनगरच्या मार्गाने निघाले. जर खऱ्या अर्थाने तिथं बसलेल्या प्रत्येकाला एक गोष्ट मात्र सांगून जातो, जर खऱ्या अर्थानं भगवान बाबा, भगवान श्री क्षेत्र, भगवान गडाचा महिमा समजून घ्यायचा असेल तर एका महात्म्याला मात्र विसरता येणार नाही. अहमदनगरला खऱ्या अर्थाने या मार्गाने बाबा निघाले. भक्तांना बातमी कळाली, भक्त जमा झाले. अरे बाबा जाणार आपल्यापासून, आपली आई आपल्यापासून दूर जाणार, आपले वडील आपल्यापासून दूर जाणार. प्रत्येकाच्या डोळ्यातून खळखळ अश्रू उघडू लागला. पण बाबांना सांगणार कोण? भगवान बाबांशी बोलणार कोण? आणि त्याच वेळी खऱ्या अर्थानं खरपुंडी गावचे बाजीराव पाटील पुढे आले. बाजीराव पाटलांनी बाबांचे पाय धरले आणि सांगितलं बाबा हो आईने जर पोरांना बाजूला टाकलं, अनाथ केलं तर कसं जमणार हो? असं नाही जमणार बाबा. बाबा तुम्हाला इथं थांबावं लागेल आमच्या सारख्यांचा कल्याण करण्यासाठी. अरे जडजीवांचा कल्याण करण्यासाठी ते संत येतात ना बाबा, आम्हाला सोडून चाललात बाबा. आणि शेवटी भक्तांच्या डोळ्यातले अश्रू पाहिले, भक्तांचा तो भाव पाहिला आणि बाबांनी सांगितलं ठीक आहे नाही जात बरं मी. आणि मग बाजीराव पाटलांनी भक्त मंडळी सोबत ते खरपुडीला आले. त्याच ठिकाणी जनार्दन स्वामींचं जे खऱ्या अर्थानं हस्तलिखित जुनं पुरातन प्रत होती, ती प्रत त्यांनी त्यांच्या हातामध्ये दिली आणि ती प्रत वाचून पाहिल्यानंतर सांगितलं की कालांतराने इथून बाजूला असणाऱ्या धौम्य गडावरती एक महात्मा आहे, जो महात्मा खऱ्या अर्थानं धौम्य गडाचा विकास करेल, त्याला मूर्त रूप देईल, त्याला कळस चढवेल. आणि हीच भगवंताची आज्ञा समजून भगवान बाबा त्या ठिकाणी धौम्य गडावर आले. धौम्य गडावरती आल्यानंतर सगळा परिसर पाहिला. भक्तांच्या साक्षीने त्या ठिकाणी विठ्ठल मंदिर उभं राहायला प्रारंभ झाला. मंदिर उभं राहिलं, बाजूला जी जागा होती त्याच्यामध्ये शेड उभारण्यात आलं. खऱ्या अर्थानं त्या कामाला सुरुवात झाली आणि त्याचं खरे उद्घाटन करायला त्या काळामध्ये त्या काळाच्या महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री होते त्यांचं नाव यशवंतराव चव्हाण. यशवंतराव चव्हाण सगळ्या सोबत्यांबरोबर त्या ठिकाणी गडावर आले आणि त्यांनी तो खऱ्या अर्थानं धौम्य गडाचा तो आविष्कार पाहिला, ते नवल पाहिलं आणि आपल्या भाषणातून सांगितलं की या ठिकाणी धौम्य गडाचा, कारण धौम्य गड सोपा नाही महाराज. एकनाथ महाराजांचे जे गुरु आहे जनार्दन स्वामी, त्यांचे खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला गेलं तर त्यांचा दृष्टी त्या ठिकाणी पुण्य पावनाच्या दृष्टीचा दृष्टिक्षेप पाहायला मिळतो. पांडवांचे गुरु म्हणजे धौम्य ऋषी, त्या ठिकाणी त्यांची समाधी पाहायला मिळते. असा पुण्य पावन असणारा धौम्य गड. पण धौम्य गडाला सांगितलं की खऱ्या अर्थानं भगवान बाबांनी भगवान स्वरूप हा गड केलेला आहे, म्हणून आजपासून या गडाचं नाव श्री क्षेत्र भगवान गड आहे. पाहता भगवान गडाला खऱ्या अर्थानं तिथून पुढे समाजाच्या कल्याणासाठी बाबांनी आपलं जीवन वाहून घेतलं. समाजाच्या कल्याणासाठी महाविद्यालय उभी केली, विद्यालय उभी राहिली. अरे एक वेळ जमीन विकायची पाळी आली तरी चालेल, पण समाजाला पुढे जायचं असेल तर पहिले आपली लेकरं समाजात ज्ञानानं पुढे नेली पाहिजे. इथून पुढे 2 दिवस उपाशी राहिला तरी चालेल, पण कर्ज काढून कोणती गोष्ट करू नका बरं. अरे आजपर्यंत तुम्ही मागे राहिलात ना, एकमेव कारण रक्ताच्या नात्यांना विसरलात तुम्ही. खऱ्या अर्थानं समाजात वाद निर्माण करू नका, रक्ताच्या नात्यांना विसरू नका. थोड्याशा तुटपुंज्या जमिनीसाठी भावाभावाचे खून पाडू नका रे. एकत्र राहा, एकत्र राहिलं तर वज्रमूठ तयार होईल आणि वज्रमुठीनं तुमचा विकास होईल. बाबांनी खऱ्या अर्थानं जीवनामध्ये जे काही कार्य केलं ते कार्य सांगायला एक कीर्तन कधीच पुरेसे ठरणार नाही. त्या कीर्तनासाठी खऱ्या अर्थानं अनेक कीर्तन पुढे निघून जातील, आपल्याकडे वेळ कमी आहे. म्हणून खऱ्या अर्थानं बाबांचं जीवन कार्य झालं आणि बाबांचं जीवन कार्य झाल्यानंतर शेवटी बाबांनी जाण्याचा बेत आखला. बस आता तुम्ही तुमच्या कल्याणाच्या मार्गाला लागलेले आहात. आता इथून पुढे गडावरती येणं चुकू नका, भक्ती मार्ग वाढवत चला असं सांगून पाहता पाहता बाबा दुसऱ्या दिवशी रुबी क्लिनिकला आले. जे म्हणतात ना, ज्यांनी आरोप केला त्यांच्यासाठी दुसऱ्या प्रमाणे या ठिकाणी देतो. त्या रुबी हॉल वरती एक नर्स बाबांना इंजेक्शन द्यायला होती आणि डॉक्टर ग्रँडच्या देखरेखीखाली बाबांची त्या ठिकाणी ट्रीटमेंट सुरू होती. डॉक्टर ग्रँडला बाबांनी सांगितलं, हे बाबा अरे मी मेलो तरी चालेल रे, पण आजपर्यंत माझ्या आई सोडून मला कोणत्या परिस्थितीचा स्पर्श झाला नाही. ती नर्स माझ्याकडे इंजेक्शन द्यायला पाठवू नका रे. आणि पाहता पाहता महाराज आपल्यापैकी अनेकांना माहित असेल नाथ मिसाळ हे बाबांचे शिष्य बाबांबरोबर पुण्याला गेलेले. त्यांना सांगितलं, नाथ अरे बाजूला ज्ञानेश्वरी वाचले माझ्या, कारण ज्ञानोबरायांचे विचार ऐकल्याशिवाय या देहाला आता खऱ्या अर्थाने शांती मिळायची नाही रे. आणि खऱ्या अर्थाने नाथ मिसाळ नावाच्या साधकांना त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केली. दिवसामागून 2 दिवस 3 दिवस निघून गेले आणि एक दिवस रात्रीची वेळ होती, 12चा सुमार होता. आणि बाबांनी सांगितलं, नाथा
आता जातो रे, आता जातो रे. हो, पाहता पाहता खऱ्या अर्थानं बाबांनी 3 वेळा माय माऊली महावैष्णव माऊली ज्ञानोबरायांचा जयघोष केला आणि जणू काही माझ्या ज्ञानोबरांनी स्वर्गाची दार बाबांसाठी उघडी केली आणि बाबा स्वर्गाच्या दिशेने आनंदात विलीन झाले. तो आजचा दिवस म्हणजे खऱ्या अर्थानं बाबांची पुण्यतिथी आहे. अहो, पुण्यतिथी खऱ्या अर्थानं मैत्रीचं नातं कसं असावं, भक्ताचं नातं कसं असावं, म्हणजे विचार करा महाराज. बाबांच्या पुण्यतिथीला सगळे मराठवाड्याचे सप्ते सुरू होतात आणि वामन भाऊंच्या खऱ्या अर्थानं पुण्यतिथीला काल्याच्या रूपाने त्यांची सांगता होते. पण दोघही तिथीला एकाच तिथीला हे 2 महामानवांच्या चरित्रामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल. ज्या तिथीला भगवान बाबा गेले त्याच तिथीला वामन भाऊ गेले. पुण्यात बातमी कळाली, लाखाचा समाज जमलेला आणि लाखाच्या समाजाने सांगितलं, अरे आपले दोन्ही खऱ्या अर्थानं महामानव दोन्ही संत एका तिथीला गेले, आता काय करावं. वामन भाऊंच्या पुण्यतिथीला गहिनीनाथ गडावर जावं की खऱ्या अर्थानं भगवान बाबांच्या पुण्यतिथीला भगवान गडावर जावं. आता गलका सुरू झाला. तसे आतमध्ये हॉस्पिटलमध्ये मृत पावलेले आमचे खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर वामन भाऊ उठून उभे राहिले, म्हटले ओ थांबा, अरे माझा भगवान या तिथीला गेलाय ना, हरकत नाही, 8 दिवस मी थांबतो आणि मग जातो. तिथून पुढे 8 दिवस वामन भाऊ खऱ्या अर्थानं सचेतन राहिले आणि 8व्या दिवशी त्यांनी खऱ्या अर्थानं आपला देहत्याग केला. म्हणून महाराज सगळे जेवढे सप्ते आहेत हे सप्ते बाबांच्या पुण्यतिथीला सुरू होतात आणि वामन भाऊंच्या पुण्यतिथीला त्यांच्या काल्याच्या स्वरूपात निरोप होतो. असं महान असणारा भगवान बाबांचं कार्य एका कीर्तनातून सांगणं शक्य नाही. पण त्यांनी जो विचार झालाय तो विचार जर पुढे आम्ही नेला तर खऱ्या अर्थानं त्यांच्या चरणावरती आजच्या दिवशी ती श्रद्धांजली असेल.